मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उठापटक बघायला भेटते. पण आज नेमकी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, आपल्याला उद्या काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि अर्थातच जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या चॅनलवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या सर्वांसाठी आता ह्या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक विशेष ऑफर आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपला जो पेड टेलिग्राम चॅनल आहे त्या पेड टेलिग्राम चॅनलची जी आपली मेंबरशिप आहे 3000 रुपयामध्ये आपल्याला त्याची लाईफ टाईम मेंबरशिप आहे. तर म्हणजे फक्त आपण या ठिकाणी वन टाइम 3000 रुपये भरायचे आणि त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला ह्या पेड टेलिग्राम चॅनलला पैसे भरायचे नाहीत. अशी ही आपण ह्या ठिकाणी एक नवीन 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी ऑफर आणलेली आहे. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाली मी तुम्हाला दिलेली, त्या लिंकवरती जायचे, पेमेंट करायचे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला त्याची लिंक त्या चॅनलची व्हॉट्सअप नंबरवरती भेटेल आणि तो चॅनल आपण त्यावरती जायचे, जॉईन करायचा. आता यामध्ये काय बेनिफिट आहे, तर यामध्ये पहिला बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे आणि तो पहिला बेनिफिट असा आहे, आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, आपल्या इंडेक्स वरती जे आपले इंडेक्स ऑप्शन असतात त्याच्यावरती इंडेक्स ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः दिवसभरामध्ये 1 किंवा 2 ट्रेड त्या ठिकाणी भेटतात. मार्केट मुवमेंट जर चांगली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉक ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड भेटतात. आणि त्यानंतर स्विंग ट्रेडिंगचे पण ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. आणि आपल्याला हे सर्व भेटणार आहे फक्त आणि 3000 रुपयामध्ये आणि ते आपल्याला वन टाइम भरायचे आहेत. ओके, तर मग आता म्हणजे आपण करूया आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. आज मार्केटमध्ये काय झाले, काल आपण बघितलं होतं की काल मार्केटमध्ये फॉल आला जबरदस्त, पण जो महत्वाचा जो सपोर्ट होता हा होता 24,450, तो तोडला नाही. आणि नंतर आज परत आपल्याला टेक्निकल बाउन्स बॅक आला आणि तो जो बाउन्स बॅक मार्केटला घेऊन गेला, परत आपण 24,650 पर्यंत गेलो. पण हे 24,650 पर्यंत जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, ते कारण काय होतं, तर पहिला आपला जो सीपीआयचा डाटा, हा सीपीआय डाटा जो आहे तो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण होतं. आपण एकदा काय करूया, हे सगळे डिलीट करूया. आणि जे महत्वाचं कारण होतं ते कारण होतं मार्केटमध्ये वरती जाण्याचं सगळ्यात महत्वाचं होतं सीपीआय डाटा. आता हा जो डाटा आहे हा सीपीआयचा डाटा यूएसचा पण आलेला होता आणि तो सुद्धा चांगला आला होता. म्हणजे साधारणतः 2.8% अपेक्षा होती, 2.7च्या आसपास हा डाटा आला आणि त्यामुळे फेड व्याजदर कमी करण्याची शक्यता परत निर्माण झाली आणि त्यामुळे जो डाव जोन्स आहे हा जवळजवळ 500 पॉईंटच्या आसपास त्या ठिकाणी प्लस मध्ये गेला. म्हणजेच तिकडेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रॅली बघायला भेटली. आणि त्यानंतर आपलाही महागाईचा डाटा आला आणि आपली जी महागाई आहे ती अराउंड 1.55%च्या आसपास आली. आणि 8 वर्षातली म्हणजे आपली, म्हणजे आपण या ठिकाणी इंडिया नाव टाकूया, तर साधारणतः जे 8 वर्षाच्या लोला आपली महागाई आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण सरकारचं असं म्हणणं आहे की आपली महागाई ही साधारणतः 1.5% आलेली आहे. आणि त्यातही त्यात जर तुम्ही बघितलं असेल तर आपलं जे फूड इन्फ्लेशन आहे, फूड इन्फ्लेशन आपण म्हणतो, त्याला आपण अन्नधान्याची महागाई म्हणतो, ते जे फूड इन्फ्लेशन आहे ते आपलं जवळजवळ मायनस मध्ये आहे, म्हणजे मायनस मध्ये आहे. तर म्हणजे महागाई नाहीच आहे. आणि त्यामुळे आज मार्केटमध्ये आपल्याला एक मोठा बाउन्स बॅक येण्यासाठी चान्स भेटला, कारण महागाई कमी झाली. महागाई कमी झाली म्हणजे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा वाढते. आणि भारतातलीच नाही महागाई कमी झाली, 2 देशातली महागाई कमी झाली. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा जो काही असा मोठा एक असा टेक्निकल बाउन्स बॅक आपण असं म्हणू शकतो, आपल्याला तो त्या ठिकाणी बघायला भेटला. आणि शेवटी काय आहे, आता आपल्या आहे गुरुवार उद्या आणि आपल्यासाठी आता उद्या महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये जो बाउन्स बॅक आला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे काय आहे, आपली एक्सपायरी आहे. आता ही एक्सपायरी जर आपण बघितली असेल तर वीकली एक्सपायरी आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे आपल्याला फ्रायडे काय आहे, फ्रायडे मार्केट क्लोज आहे, फ्रायडे हॉलिडे आहे, नॅशनल हॉलिडे आहे, कारण भारताचा स्वातंत्र्य दिवसाचा असं म्हणजे स्वातंत्र्य दिवस आहे त्या दिवशी, त्यामुळे मार्केट बंद आहे. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी जरा शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली, कारण ग्लोबल माहोल जो होता तो माहोल चांगला चांगला होता, म्हणून आपल्याला या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटली. पण आता एकंदरीतच ह्या सगळ्या माहोलमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे एफआयज नेमकी काय करतात ते आपण जाणून घेऊया. आणि आता इथे एफआयचं जर सगळे आपण ह्या गोष्टी जाणून घेतल्या तर इथे आपण बघू शकता का सेलिंग त्यांची तर थांबत नाहीये. 3000
644 करोड रुपयाची त्यांनी आज कॅशमध्ये सेलिंग केली. फक्त आज इंडेक्समध्ये बघतोय आपण तर 460 करोड रुपयाची त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केली आहे. आणि आपल्या याच्यामध्ये स्टॉक फ्युचरमध्ये 2590 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे जर आकडा जर बघितला तर साधारणतः 3000 करोड रुपये हे त्यांनी या ठिकाणी खरेदी केली आहे आणि 3600 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. नेट जरी बघितलं तरी 600 करोड रुपयाची या ठिकाणी सेलिंग आहे. पण दररोज आपल्याला जे 4000 5000 करोडचे जे काही आकडे बघायला भेटतात ते आकडे आता सध्या भेटत नाहीयेत. थोडीशी ही आपल्यासाठी राहत म्हणूया आपण. आणि त्यानंतर मग आपल्यासाठी जो काय आहे तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो आहे का आपले जे काय DII आहे हे सलग 28 दिवसापासून सलग 28 दिवस खरेदी करतात, जे की एक रेकॉर्ड आहे. 28 दिवस कंटिन्युअसली खरेदी करतायत. आपण त्यांना दाद दिली पाहिजे, त्यांच्यासाठी टाळे वाजवले पाहिजे. विक्स आपण बघतोय, विक्स मध्ये आज आपल्याला जवळ पाऊंड पर्सेंटचं आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलं. आणि आता आपण जाणून घेऊया कोणत्या कोणत्या इंडेक्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुवमेंट बघायला भेटली. तर या ठिकाणी मेजर इंडेक्स जर आपण बघितले तर मेजर इंडेक्स मध्ये आपल्याला खास करून आपण बघतो की निफ्टी मध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे रिकव्हरी होती बँक निफ्टीच्या मानाने. बँक निफ्टी मध्ये आज आपल्याला काही खास असं विशेष काही असं बघायला भेटलं नाही. पण निफ्टी मध्ये जे आपल्याला भेटली रिकव्हरी जी साधारणतः 0.5% आसपास बघायला भेटली. बँक निफ्टी मध्ये 0.5% आसपास रिकव्हरी बघायला भेटली. फिन निफ्टीची तीच अवस्था होती. आणि त्यानंतर मिड कॅप मध्ये बघतोय आपण का जवळजवळ 1% आसपासची आपल्याला तेजी बघायला भेटली. IT सेक्टर मध्ये थोडंसं परत वातावरण डामाडोल झाल्यासारखं दिसते. फार्मामध्ये आज जवळजवळ आपल्याला चांगल्या प्रकारे 2.25% आसपासची मस्तपैकी तेजी बघायला भेटली. PSU बँकिंग सेक्टरमध्ये जर बघितलं तर PSU बँकिंग सेक्टरमध्ये थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट होतं. आणि जर आपण बघतोय का जे काही ॲटो सेक्टर आहे, ॲटो सेक्टरमध्ये आणि मेटल सेक्टरमध्ये काल मी आपल्याला बोललो होतो IT सेक्टर, ॲटो सेक्टर, मेटल सेक्टरमध्ये आपल्याला जरा थोडा टेक्निकल बाउन्स बॅक बघायला भेटेल. त्याप्रमाणे या ठिकाणी बाउन्स बॅक बघायला भेटलेला आहे ॲटो सेक्टरमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघूया आपलं निफ्टी एनर्जी सेक्टर, ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये थोडंसं निगेटिव्ह वातावरण होतं, पण खूप काय असं निगेटिव्ह वातावरण नव्हतं. आता आपण जाणून घेऊया आपला निफ्टीचा OI डाटा काय सांगतोय ते. आता हा जो डाटा आपण बघितला तर आपल्याला बघा, काल मी आपल्याला बोललो होतो, काल काय मी सांगितलं होतं सगळ्यांना, आपण नीट आठवा. काल मी सगळ्यांना बोललेलो होतो आपल्यासाठी 24,600 हा मोठा रेजिस्टंट असणार आहे. आणि तो जर क्रॉस केला तर आपल्याला साधारणतः परत 24,680 पर्यंतचे दरवाजे उघडे होतात. आणि आपण जवळजवळ आजचा जो टॉप जर बघितला तर अराउंड 24,680 च्या आसपास होता. पण कालचा जो टॉप होता तो आज क्रॉस झाला नाही. म्हणजे 24,700 हा आपल्यासाठी मोठा रेजिस्टंटचा झोन असणार आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. आणि आता थोडं आपण पुढे घेऊया. जर आपण बघितलं तर कॉल जो आपला याच्या पुट कॉल रेशिओ जो आहे तो जवळजवळ 1 पर्यंत आलेला आहे, जो की थोडासा जास्त आहे. ओके. आता काय होतंय, जर हा पुट कॉल रेशिओ जो आहे तो जर समजा 1 च्या खाली असला तर आपल्याला त्या ठिकाणी एक बाउन्स बॅक भेटण्याची आपल्याला चान्स असतो. आता हा पुट कॉल रेशिओ 1 च्या वरती आहे, त्यामुळे थोडं कन्सोलिडेशन वगैरे उद्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि आता इथे बघूया आपण का 24,500च्या आसपास. काल मी आपल्याला काय बोललो होतो, काल मी बोललेलो होतो का 24,400च्या खाली मार्केट जाणार नाही. आणि आज आपण बघितलं की त्याच्या खाली आपण गेलो नाहीये. पण आता इथे या ठिकाणी तुम्ही जाणून घेऊ शकता का 2,18,58,750 फूट मध्ये जवळजवळ तेवढा ओपन इंटरेस्ट आहे. आणि 66 लाख आज नवीन ऍडिशन झालेला आहे. म्हणजेच आपण आता ही जी लेवल आहे ह्याच्यापेक्षा 24,500 मार्केट उद्या तोडणार नाहीये. कारण 2,18,58,000चा ओपन इंटरेस्ट आहे. कॉलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी फक्त 81 लाखच ओपन इंटरेस्ट आहे. त्यातही 58 लाखचा आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटते, पोझिशन त्या ठिकाणी बाहेर पडलं किंवा अनवाइंडिंग झाले. तर म्हणजे जे कॉल शॉर्ट मध्ये होते ते जवळजवळ त्या ठिकाणी 58 लाख जो आपण म्हणूया 58 लाख जे शेअर्स आहेत ते त्यातून बाहेर पडले. पण इकडे या ठिकाणी पुढच्या शॉर्ट मध्ये 66 लाख नवीन ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजेच आपण 24,500 तोडणार नाही किंवा 24,500 ला मार्केट चांगला सपोर्ट घेईल. आता 24,600 कडे आपण येऊया. 24,600 जर आपण बघितलं तर 24,600 लाही साधारणतः तीच कंडिशन दिसते. आता इथे जर बघितलं तर पुट मध्ये जवळजवळ 1,95,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. पण जो आज नवीन ऍडिशन झाला आहे तो खूप महत्वाचा पॉईंट बघा, 1,25,00,000 हा त्या ठिकाणी OI आहे. कॉलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 1,28,00,000चा OI आहे. आणि आज जवळजवळ 26 लाख त्यातून बाहेर पडलेले आहेत.
आता उद्याची गंमत काय होणार आहे बघा. इथे 24,600च्या पुटवरती लोक किती आहेत, जवळजवळ 2 करोड ह्या ठिकाणी म्हणजे 2 करोड शेअर सेलमध्ये आहे. आता इथं गडबड काय होऊ शकते, फक्त जर समजा झाली उद्या तर जर आपण 24,600च्या खाली जर टिकलो आणि तर काय होणार आहे, तर हे पुटवाले जरा धोक्यात येतील. थोडं खाली आणखी गेलो तर ह्या पुटवाल्यांना काय करावं लागेल, आता यांनी ऑलरेडी सेल केलेले आहे, मग काय होणार आहे, उद्या एक्सपायरी आहे, यांना बाय करण्याशिवाय पर्याय नाही राहणार. मग आता हे जे पुट सेलर आहेत आणि ते जर 24,600 खाली गेल्यानंतर बायला जर बसले तर मे बी आपण परत थोडा 24,550 आणि किंवा 24,500 पर्यंत सुद्धा खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि पण ते कधी आहे, जर आपण याच्या 24,600च्या खाली जर टिकलो तर मग हे 2 करोड पुट शॉर्ट आहेत, लक्षात ठेवा, 2 करोड. आणि जर मग 24,600च्या खाली जर टिकलो तर मग हे धोक्यात येतील आणि मग ते त्या ठिकाणी त्याला बाय करतील आणि त्या ठिकाणी बाय जर झालं तर थोडासा आपल्याला फॉल पण बघायला भेटू शकतो. म्हणून उद्याचा दिवस जो आहे तो दिवस निफ्टीसाठी क्रिटिकल आहे, आपण इथे गोष्टही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया आणि 24,650ला जर बघितलं तर हा जो 24,650 आहे आपल्याला ह्या ठिकाणी थोडी मारामारी बघायला भेटेल. 24,650 ची लेवल टिकण्यासाठी आपल्याला कन्सोलिडेशन बघायला भेटेल, मारामारी. सकाळी तुम्ही बघितलं असेल 24,600चा जो झोन आहे तो झोन मार्केटला असा 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 जातच नव्हता. कुठेतरी दुपारी 1-1:30च्या आसपास आपण हा झोन क्रॉस केला आणि त्यानंतर मग परत आपण 24,600च्या खाली गेलो नाही. तसाच आपल्याला हा 24,650चा झोन उद्यासाठी महत्वाचा असणार आहे. आणि त्यानंतर आपण जो बघूया का 24,700, तर हा क्रॉस करणं खूप अवघड आहे, कारण त्या ठिकाणी जवळजवळ 1,66,00,000 कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे आणि आज नवीन 14 लाखचे ऍडिशन झाले. पण पुटमध्ये तिथं जवळजवळ या ठिकाणी 32 लाख आज नवीन ऍडिशन झाले आणि 75 लाखाचा त्या ठिकाणी ओआय आहे. म्हणजे 24,700 जर समजा नजर चुकीनं जर क्रॉस जर केला तर आणखीन प्लस 101 पॉईंटची पण रॅली बघायला भेटू शकते. पण कधी, जर 24,700 क्रॉस केला तर, कारण त्यावेळेस हे सगळे कॉल रायटर धोक्यामध्ये येतील, ते परत आणखी 101 पॉईंट वरती निफ्टीला घेऊन जाऊ शकतात. आपण ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता हे झालं आपला ओपन इंटरेस्ट, पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग आता एकंदरीत आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे का काय राहील निफ्टीची चाल. ठीक आहे, आता निफ्टीची चाल काय राहील ते आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला गेली का आपली वेबसाईट, त्याची ट्रेडिंग व्ह्यू. आता इथे आपल्या समोर चार्ट मी ठेवलाय ट्रेडिंग व्ह्यूचा. ट्रेडिंग व्ह्यू वरती निफ्टीचा चार्ट मी ठेवलाय तुमच्या समोर आणि आपण इथे या चार्ट नुसार जर बघितलं तर काय आपल्याला बघायला भेटते, आपण ते जाणून घेऊया. आता हा जो आजचा दिवस तुम्ही बघितला असेल तर आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला साधारणतः किती वाजेपर्यंत, इथे बघा हा जो झोन आहे आपल्याला अराउंड इथपर्यंत. आता इथे जर बघितलं तर दुपारी साधारणतः 12 वाजेपर्यंत आपण ह्या 24,600च्या वरती जातच नव्हतो आणि त्याच्या वरती गेल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला भेटली. पण जे आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य होतं, सकाळपासूनच आपल्याला मार्केटमध्ये तेजीची मुवमेंट होती. कुठल्याही प्रकारे साधारणतः निगेटिव्ह मुवमेंट आज मार्केटमध्ये बघायला भेटली नाही. तर हे आजच्या दिवशीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. पण आजचा टॉप जर बघितला तर टॉप आजचा होता हा 24,600 आणि 24,665चा टॉप होता. आता उद्यासाठी आपल्याला काय महत्वाची झोन असणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, आता त्यामध्ये पहिला सिनेरिओ आपल्यासाठी काय असणार आहे तो आपण जाणून घेऊ. आपल्याला जर समजा कोणाला बाय करायचं असेल तर त्यासाठी महत्वाचा झोन इथे आपण 24,660च्या वरती 15 मिनिटाची एक आपल्याला ग्रीन कॅन्डल आपल्याला क्लोज झाली पाहिजे. ती जर क्लोज झाली तर आपल्याला त्या ठिकाणी मग एक चार्ट मूव बघायला भेटेल. तो आपल्याला 24,720 आणि 24,750 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण का जर एखादा डीप जर भेटला, तो डीप आपल्याला कुठपर्यंत भेटला पाहिजे, तो डीप आपल्याला अराउंड 24,550च्या आसपासचा जर डीप भेटला तर आपला हा इथे या ठिकाणी बाय झोन असू शकतो. किंवा वरती 24,660च्या वरती जर गेला, पण 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल पाहिजे.
त्यावेळेस आपल्याला तिथे हा बाय झोन असू शकतो. आणि तिथून आपले जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि आपण फार तर फार बघा इथे आपल्याला बघतोय, आपल्याला ह्या ठिकाणीही मोठा झोन रेजिस्टन्स आहे, तो आहे आपला 24,740. 24,740 ला सुद्धा मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे. आणि तो झोनही क्रॉस करणं निफ्टीसाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर हा असेल आपला निफ्टीचा सिनेरिओ. आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सकाळी एक कॉल दिला होता निफ्टीचा 24,500चा कॉल. तो कॉल आपण बाय करण्यासाठी दिला होता अराउंड 140च्या वरती. टार्गेट 170 होतं आणि यांनी जवळजवळ अराउंड 190च्या वरती तो गेला होता, प्लस 190च्या वरती गेला होता. त्यानंतर आपण हा एक कॉल दिला होता निफ्टीचा 24,600चा कॉल. तो आपण दिला होता कितला, 60 ते 65च्या रेंजला. आणि त्यांनी जवळजवळ आपला 115चा टॉप मारला आणि आपल्या इथे या ठिकाणी टार्गेट पूर्ण झालं. आपण आज दोनच आपल्याला ट्रेड आपल्या इंडेक्समध्ये दिलेले होते. त्यानंतर आपण आपला एक टाटा स्टील एक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी दिला होता आणि जेएम फायनान्शियल तो आपण साधारणतः 173ला दिला होता. पण त्यामध्ये आपल्याला जवळजवळ सगळी टार्गेट त्याच्यात पूर्ण झाली. जेएम फायनान्शियलमध्ये आपल्याला 190चं टार्गेट पूर्ण झालं. तर ह्या अशा प्रकारे आपण आज 2 ट्रेड आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले होते. ठीक आहे. आणि मग आता आपण जरा बघूया थोडंसं आपल्या याच्या टाटा स्टीलच्या बाबतीमध्ये. आपण त्याही आधी थोडंसं आपल्या याच्या बँक निफ्टीचं एकदा बघून जाणून घेऊया स्ट्रक्चर. बँक निफ्टीचा जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टीसाठी काय झालेला आहे का, मोठा एक झोन रेजिस्टन्सचा आहे बँक निफ्टीसाठी. आणि तो जर आपण बघितला तर तो झोन तुम्ही इथे बघू शकता. आता हा जर झोन आपण बघितला तर हा झोन आपल्याला पहिला जर पॉईंट बघतोय आपण का, साधारणतः जो 55,300 बघा. आता हाही खूप मोठा वर गेलाय, वरती गेलाय हा आपण बघितला. ठीक आहे, हा इथे आपण खाली घेऊ, याला थोडं वरती जाऊया. आणि हा झोन जरा थोडासा अवघड झाला क्रिटिकली बघा. तर आपण इथे बघू शकताय का, इथे आपल्याला कालही हा झोन आपल्याला क्रॉस करून त्याच्यावर टिकलो नाही आपण. तो झोन दिसतोय निफ्टीचा अराउंड 55,300. हा एक मोठा रेजिस्टंट आहे. आणि सपोर्टचा जर बघितलं विचार तर 55,000ला हा बँक निफ्टी सपोर्ट घेतोय. म्हणजे एका नॅरो रेंजमध्ये बँक निफ्टी फसलाय. तुम्ही बघता इथे या ठिकाणी एक कंटिन्युअसली एका कंजेक्शन झोनमध्ये हा या ठिकाणी गुंतलाय. मग आता इथे जर समजा वरती जायचं असेल तर आपल्याला 55,300च्या वरती जर गेला तर बाय करा, किंवा थोडा खाली आला आणि 55,000च्या आसपास जर आला तर त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. आणि टार्गेट मे बी आपल्याला 55,600 आणि त्यानंतर 55,800 पर्यंतची टार्गेट्स ही आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. ठीक आहे. तर आपल्याला ह्या प्रकारे इथे आपल्याला काम बँक निफ्टीमध्ये करावं लागेल. आता थोडा आजचा आपला जो ट्रेड होता आपला जेएम फायनान्शियलचा, आपण त्या ठिकाणी जरा थोडं बघूया. जेएम फायनान्शियलचा जर आपण चार्ट जर बघितला तर इथे आपण बघतोय का ह्या ठिकाणी आपल्याला सकाळी एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली. एक पहिल्या 15 मिनिटांमध्ये बघा एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली. त्यानंतर आपल्याला एक मोठा चांगला मूव आला. अराउंड 190च्या आसपास जे काही टार्गेट होतं ते टार्गेट डन झालं. आणि जो हा याला 167चा झोन होता रेजिस्टन्सचा, आणि तो क्रॉस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भयानक तेजी बघायला भेटली. आता याच्यामध्ये हा जर बघितला असेल तर शॉर्ट टर्मपर्यंत अजून कुठपर्यंत जाऊ शकतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता की याला जर याचा 5 वर्षाचा जर चार्ट आपण लावला तर सध्या हा स्टॉक लाईफ टाईम हायला आहे. आणि हा 190पर्यंत का गेला तर यांनी जो पहिला लाईफ टाईम हाय होता अराउंड 168च्या आसपासचा बघा, हा अराउंड 168च्या आसपासचा जो काही लाईफ टाईम हाय होता तो त्यांनी या ठिकाणी क्रॉस केला. आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मोठी तेजी त्याच्यामध्ये बघायला भेटलेली आहे. ओके, पुढचा स्टॉक आपण जाणून घेऊया टाटा स्टीलच्या बाबतीमध्ये. टाटा स्टीलमध्ये आपण बघूया या ठिकाणी काय दिसतं. टाटा स्टीलमध्ये हा जो आपल्याला या ठिकाणी एक साधारणतः झोन रेजिस्टन्सचा किंवा त्याला आपण कंजेक्शनचा झोन म्हणतो, तो झोन आपल्याला या ठिकाणी अराउंड 168 पहिला आहे. पण त्याच्या आधी आपण बघतोय का ह्या ठिकाणी आपल्याला हा 160 जो आहे हाही एक मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे बघा, अराउंड हा 160च्या आसपास. तर जर आपण एकदा याच्यावरती तर गेलोय, त्याच्यावरती म्हणजे त्याच्या जवळपास क्लोजिंग झालोय, पण मे बी पॉसिबिलिटी आहे बघा. इथे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतंय आपल्याला इथेही कन्सोलिडेशन दिसलंय, एक मोठा स्पाइक आला. आता इथेही कन्सोलिडेशन आपल्याला दिसते, मोठा स्पाइक येऊ शकतो, एक अराउंड 170च्या आसपासपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला जाण्याची शक्यता आहे. ओके, तर आता एकंदरीतच हा जो व्हिडिओ होता आपण आता इथे थांबायला पाहिजे.
बोलता बोलता 20 मिनिटच आपला व्हिडिओ झाला आहे. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपण दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि त्यानंतर आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि तेव्हा जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्रामचा पेड चॅनल आहे त्याची जी मेंबरशिप फी आहे आपली 3000 रुपये आपली लाईफ टाईम फी आहे. आपल्याला त्यामध्ये स्विंग ट्रेड आणि त्याच्यानंतर आपले मी जे काही ट्रेड ऑप्शन ट्रेड मध्ये जे काही ट्रेड घेतो ते ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, तर आता इथे थांबतोय आपण. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.